लवकरच फर्स्ट इयर इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रोसेस सुरू होतीये आणि त्या संदर्भात काउन्सिलिंगला जेव्हा पेरेंट्स मुलं भेटायला येतात तेव्हा त्यांचं एकच म्हणणं आहे की आमच्या मुलाला CS किंवा IT मध्ये ॲडमिशन पाहिजे. आता ॲडमिशन पाहिजेच म्हणल्यावर तुम्हाला रेग्युलर युनिव्हर्सिटी असो किंवा ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी असो, अहो ॲडमिशन मिळेलच. त्याचं कारण असं आहे की आता नुसतं CS आणि IT अशा दोन ब्रांचेस फक्त राहिलेल्या नाही आहेत, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, मशीन लर्निंग आहे, डेटा सायन्स आहे, कॉम्बिनेशनवाल्या बऱ्याच साऱ्या सँडविच ब्रांचेस आहेत. तर तुम्हाला कुठे ना कुठेतरी ॲडमिशन नक्कीच मिळेल, पण काही गोष्टींचा तुम्ही नक्की विचार केला पाहिजे. नंबर 1, CS-IT म्हणलं तर प्रोग्रामिंग आलंच. मग नक्की आपल्या मुलाला प्रोग्रामिंगची आवड आहे का किंवा प्रोग्रामिंग काय आहे हे तरी नक्की माहिती आहे का, हे एकदा क्रॉस चेक करा. नंबर 2, उगाच कुठेतरी आपल्या आजूबाजूच्या कुणाला तरी IT मध्ये जॉब लागलेला असतो आणि चांगली सॅलरी असते म्हणून आपल्या मुलाला ती सॅलरी मिळावी, हा जर तुमचा प्रयत्न असेल तर ॲट द सेम टाईम IT सेक्टरमधला जो स्ट्रेसफुल एन्व्हायरमेंट आहे ते कोप अप करायला आपला मुलगा रेडी आहे का, याचंही तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. नंबर 3, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये CS किंवा IT ब्रांच असेल तर जॉब ओपनिंग्स अजिबात नाहीये. इलेक्ट्रिकल, ENTC, सिव्हिल आणि एक वेळ मेकॅनिकलला सुद्धा गव्हर्नमेंट जॉब तुम्हाला मिळू शकतात. नंबर 4, मोठ्या मोठ्या कंपनीज आधी मास रिक्रुटमेंट करायच्या, आता ते मास ले ऑफ करतात. इतकी सारी लोक CS आणि IT फील्डमधून बाहेर आलेली आहेत, त्यामुळे इतका क्राऊड झालेला आहे, त्यातून लोकांना सिलेक्ट करणं आणि लोकांना सिलेक्ट केल्यानंतर त्यांना काढणं हे आता कंपनीसाठी काही नवीन राहिलेलं नाही आहे.